हाय, गुड मॉर्निंग गाईज. घड्याळात वाजले 6 आणि पहाट झालेली होती आणि आम्ही निघालो होतो भटकंतीला. आता कुठे निघालो ते तुम्हाला समजेलच. इतक्या पहाटे आम्ही तेव्हाच उठतो जेव्हा कुठेतरी आम्हाला बाहेर फिरायला जायचं असतं. आणि बघा राया पण किती उठून फ्रेश खात आहे. ते कोणी कशाचाही फॅन असो, राया देव मामलेदारचा फॅन आहे. राया हाय. हाय रिदा. आपण कुठे चाललोय रिदा? आपण चाललोय कोल्हापूर. तर आम्ही आज निघतोय कोल्हापूरला. 2 दिवसासाठी बाहेर कुठे जायचंय, सो रायाचं खायचं सगळं घेऊनच जावं लागतं. सो रायाला मी हे ब्रेकफास्टसाठी होममेड सॅरेलॅक्स केलं होतं. त्यानंतर हे मखाना, त्यानंतर बघा तुम्ही हे खजूर किंवा बाकी फ्रूट्स सगळंच घेतलं होतं. हे त्याचे ड्रायफ्रूट्सचे लड्डू त्याच्या सोनाली माऊने करून दिले होते. दूध. लहान मुलांना बाहेर कुठे सोबत घेऊन जायचं म्हटलं की पहिले त्यांची सगळी तयारी करावीच लागते. नशिबाने रायाला बनाना खूप आवडतो, सो बनानाने त्याचं एक मील तरी होऊन जाते. कोल्हापूरला निघता निघता आम्हाला 6:30 वाजून गेले होते आणि बघा पार्किंगमध्ये सुद्धा किती छान वातावरण होतं. गुलाबी थंडीसारखंच वातावरण होतं आणि इतकं छान वातावरण आम्हाला कधी बघायलाही भेटत नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण की आम्ही इतकं लवकर कधी उठतही नाही आणि इतकी सुंदर पार्किंग दिसत होती. सनराईज इतका छान दिसत होता. सो आम्ही बॅगा लोड केल्या आणि आम्ही निघालो. आता नवीन नवीन यूट्यूबर झाली आहे म्हटलं, सो थोडं फ्लेक्स करणं तो बनता आहे. सो म्हणून म्हटलं चला मी पण थोडा फ्लेक्स करून घेतलं. कॅमेरा पकडून बघितला की कॅमेरा ॲडजस्ट होतो आहे की नाही, बघता येतं आहे की नाही. त्यानंतर आम्ही रस्ता कापण्याचे ठरवले. 7 वाजून गेले होते पण कोणालाच भूक लागली नव्हती. सो ब्रेकफास्टला थोडं उशिराच थांबू असं म्हणून आम्ही रस्ता कापायचं ठरवलं. पण प्रॉब्लेम असा झाला की रस्ता कापवण्याच्या नादात आम्ही कराडच्या आसपास पोचून गेलो आणि सातारानंतर आम्हाला कोणतंच हॉटेल लागलं नाही. आम्ही हॉटेल शोधत शोधत इतकं सर्च केलं पण काही सापडायलाच तयार नाही. शेवटी आम्ही कराडला एक हॉटेल बघितलं आणि ते युटर्न मारून 1.5 किलोमीटर तिथे आम्ही थांबलो. आता ते हॉटेल होतं राऊ. बघा आम्ही युटर्न मारून दुसऱ्या साईडला आलो आणि मग त्या हॉटेलला थांबलो, राऊ हॉटेल. आता इथे कसा ब्रेकफास्ट भेटेल आणि काय भेटेल पण दुसरीकडे ऑप्शन पण नव्हतं आणि भूक लागून गेली होती. आणि ब्रेकफास्टसाठी आता म्हटलं चला अंदाज पंचे दहावदर्शे खाऊनच घेऊया. मग इतकं 1.5 किलोमीटर टर्न मारून आम्ही आलो तर होतो खरं, पण आता मनात धाकधूक होतीच की टेस्ट असेल की नाही. पण हॉटेलचं एकंदरीत वातावरण बघता आणि एन्व्हायरमेंट बघता वाटलं होतं की खरंच हॉटेल इतकं छान आहे तर चवसुद्धा असेल. मग काय रायाने मस्तपैकी सगळं हॉटेल बघितलं, पाहणी केली आणि एक मस्तपैकी टेबल सिलेक्ट करून आम्ही तिथे बसलो. पहिले आम्ही एक एकच ऑर्डर दिली. पहिले टेस्ट करूया आणि मग बघूया. आय थिंक ब्रेकफास्टसारखंच खाऊया, पण खरंच ब्रेकफास्ट खूप छान होता. आम्ही मिसळ आणि थालीपीठ मागवले होते, पण नंतर आम्ही परत मिसळ थालीपीठ खाल्ले आणि ब्रंच टाईपच मस्त पोटभर नाश्ता केला. त्यांच्या मेनू कार्डमध्ये 1 नंबरलाच उकडीचे मोदक असा मेनू होता. सो आम्ही उकडीचे मोदकही खाल्ले. इतके टेस्टी होते की काय. मग काय ब्रेकफास्टऐवजी मस्त दाबून आम्ही ब्रंचच केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. जे जे लोक कोल्हापूरला येऊन गेले त्यांनी ओळखूनच घेतलं असेल की आम्ही कोल्हापूरमध्ये पहिला स्टॉप कुठे घेतला. आणि नसेलच ओळखलं तर आता तुम्ही जमिनीचा पृष्ठभाग बघा, तुम्हाला बघून समजेलच की आम्ही येऊन गेलो होतो ज्योतिबाला.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मंदिराचा परिसर किती छान होता ते. आणि आम्ही गेलो तेव्हा तिथे लाईन लागली होती. असं पण नाही की लाईन मोठी दिसत असली तरी खूप कमी टाईम आम्हाला तिथे दर्शनासाठी लागला. बघा, आम्हाला दर्शनाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात येण्यासाठी 20 मिनटं लागले असतील आणि मोजून आमचं अर्ध्या तासात मस्त दर्शन झालं होतं. तिथे दर्शनासाठी काही घाई नव्हती किंवा काही ढकलाढकल नव्हती. खरंच खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं. जसं आपण जेजुरीच्या खंडोबाला जाऊन आपल्याला प्रसन्न वाटतं, तसंच इथे ज्योतिबाला येऊनसुद्धा मला खरंच खूप छान आणि प्रसन्नसुद्धा वाटलं. तुम्ही जर कधी कोल्हापूरला येत असाल तर आवर्जून तुम्ही ज्योतिबालासुद्धा या. मी याच्या मागे 2दा कोल्हापूरला येऊन गेली होती, पण ज्योतिबाला काही येणं झालं नव्हतं. सो ह्यावेळेस आम्ही आवर्जून ज्योतिबाला आलो आणि इथे येणं खरंच फळास ठरलं. मग काय, दर्शन झाल्यावर आम्ही मस्त एस्थेटिक शॉटसुद्धा घेतला आणि फोटोसुद्धा खूप काढले आणि खरंच खूप छान फोटो येत होते तिथे. गुलाबी आवारा, गुलाबी सगळा परिसर. त्यानंतर रायाने मस्तपैकी रायाला ढोल घेतला. राया कुठे गेला आणि काही घेतलं नाही असं होतच नाही. ज्योतिबाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही कोल्हापुरात आलो. ज्योतिबाचे मंदिर कोल्हापुरात असलं तरी ते थोडं गडावर आहे. सो आम्ही प्रॉपर कोल्हापुरात आलो आणि एक हॉटेल केलं, कारण की आम्ही सकाळपासून इकडे तिकडे फिरतच होतो. सो तिथेही बॅगा शिफ्टिंग करून पहिल्या थोडा आराम केला आणि म्हटलं आता चला महालक्ष्मीचं दर्शन घेऊ. सो त्यानंतर आम्ही तयारी करायला लागलो. रायाची आंघोळ केली, रायाला फ्रेश केलं आणि मग काय, बघा रायासुद्धा किती फ्रेश दिसतोय. मुलांची झोप झाली की खरंच सगळं मिळालं. बघा राया किती फ्रेश होऊन त्याचा दर्शनाला चाललाय. बाय द वे, हे हॉटेल खरंच खूप छान होतं. तिथे थोडा फोटोशूटही आम्ही करून घेतला. बघा, ही आहे रिद्धा, किती छान पोजेस देत आहे ना. त्यानंतर आम्ही मस्तपैकी रमा ग्रँड या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. याची इथे पार्किंगसुद्धा होती. असं काही नाही की रोडवर पार्किंग आहे काय. त्यानंतर आम्हीसुद्धा तयार होऊन फ्रेश होऊन महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालो होतो. सकाळी खाऊन आम्हाला बराच वेळ झाला होता, सो म्हटलं काहीतरी खाऊया आणि मग दर्शनाला जाऊया. बाय द वे, आम्ही जिथे स्टे केला होता ते हॉटेल होतं रामा ग्रँड आणि हे हॉटेल अगदी कोल्हापुरात किंवा कोल्हापुराचं जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्याच्या अगदी जवळ होतं. हे बघा, इकडे बाजारपेठ होती आणि इकडे होतं भवानी मंडप. त्याच्या अगदी 500 मीटरवर किंवा 50 मीटरवरच आमचं रामा ग्रँड हॉटेल होतं. सो आम्ही महालक्ष्मीच्या मंदिराकडे जातानाच आम्हाला हे भव्यराज स्नॅक्स स्पॉट भेटला. सो म्हटलं इथे मुलांनाही उडपी डिशेस भेटून जातील आणि आमचाही स्नॅक्स होऊन जाईल. फ्रेश होऊन आणि पेटपूजा करून महालक्ष्मीच्या दर्शनाला आम्ही निघालो होतं. पण तिथे पोचता आम्हाला 5:30 ते 5:45 वाजून गेले होते. आणि लाईन बघा किती मोठी आहे ते. इतकी मोठी लाईन, म्हटलं आता दर्शन कधी होईल. इतकी गर्दी पाहून आम्ही खरंच भांबावून गेलो की नक्की लाईनीत उभं राहायचं की नाही. त्यानंतर आम्ही सगळे तर्कवितर्क लावले, सगळ्या शक्यता बोलून घेतल्या, सगळं डिस्कशन केलं, मुलं राहतील नाही राहतील, आणि आम्ही लाईनीला लागलो. आता महालक्ष्मीने इतक्या लांबून आपल्याला बोलवलंच आहे आणि तिचं फक्त मुखदर्शन घेऊन जायचं हे काही मनाला पटतच नव्हतं. सो म्हटलं चला आता जे होईल ते. आम्ही दर्शनाला लागलो आणि अवघ्या 1 ते 1.5 तासात आमचं दर्शनसुद्धा झालं. मध्ये आरतीही आम्हाला भेटली. सो खरंच नशीबवान आहेत आम्ही. बाय द वे, ते म्हणतात ना कष्टाचं फळ थोडं उशिराच म्हणतं. त्याचं प्रत्यय मला प्रत्येक मंदिरात येतं. खरंच खूप लाईन असते, खूप गर्दी असते प्रत्येक ठिकाणी. पण ती जे 20 सेकंदाचं किंवा 5 सेकंदाचं का असेना जे दर्शन होतं महालक्ष्मीचं असो किंवा कोणत्याही देवीचं असो, ते इतकं प्रसन्न करून जातं की ते 1.5 तासाची लाईन आपल्याला खरंच काही वाटत नाही.
ते 15 सेकंद इतकी आपल्याला ऊर्जा भेटते, इतकं आपल्याला प्रसन्न वाटतं की ते खरंच वर्थ असतं ते 1.5 तास वाट पाहणं. की तुम्ही कोणत्याही देवस्थानावर गेले तर थोडी वाट बघून दर्शन घेऊनच या. कारण की कोणत्याही देवस्थानाला जायला नशीब लागतं, पैसा तुमचा कामात येतच नाही म्हणा. सो पैसा किती असो, देवस्थानाला यायला नशीबच लागतं. यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. मग काय, दर्शन झालं आणि रायाला काही घेतलं नाही कसं होईल ना. सो रायाला हे घेतलं आम्ही. आता याला काय म्हणतात ते मला माहीत नाही, कमेंट करून सांगा. पण राया त्याला धूच म्हणत होता. आणि हे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो आता कोल्हापूरच्या मेसमध्ये. आता मेस तुम्ही म्हणणार इतकं हॉटेल ग्रँड ठेवलं आणि मेस कसं, तर ही होती कोल्हापुरातली फेमस मेस. आता तुम्हाला माहितीच असेल आणि ज्यांनी ज्यांनी गेस केलं असेल त्यांनी पटकन कमेंट करा, कारण की आता मी सांगणारच आहे की आम्ही नक्की कोणत्या मेसला जेवायला आलो होतो. बाय द वे, या अगोदर मी जेव्हा कोल्हापूरला आली होती तेव्हा सुद्धा मी इथे आली होती, पण तेव्हा 2.5 तास वेटिंग होती. इतकी वेटिंग असणारी हॉटेल तरी कोणती, तर ही आहे कोल्हापुरातलं फेमस कृष्ण हॉटेल. हॉटेल खरंच खूप साधं सोपं आहे, पण टेस्ट खरंच खूप भारी आहे. इथेही आत्ताही आम्हाला वेटिंग होती, पण अर्धा तासाचीच होती. आणि इथले लोक खरंच खूप इतके छान होते की बाळासाठी त्यांनी पहिले चपाती आम्हाला देऊन दिली होती की तुम्ही खात राहा असं. आणि असंही नाही की ऑर्डर यायला खूप वेळ लागली, आमची ऑर्डरही खूप पटकन आली. आणि आम्ही इथे थाली मागवली होती. बघा थालीसुद्धा किती टेस्टी आणि नीट अँड क्लीन दिसते ते. आणि मग काय, जेवणावर ताव मारला. काय प्रश्न पडला ना, इतके कधीचे कुठे चालतायत ते. तर खानावळपासून आमचं हॉटेल 1.5 किलोमीटरच होतं आणि जेवण इतकं पोटभर झालं होतं. सो म्हटलं आता थोडं शतपावलीसुद्धा करून घेऊ. आणि शतपावली करता करताच आमचं हॉटेलही येऊन गेलं होतं. आणि हॉटेलवर येता येता आम्हाला 10:30 ते 11 वाजून गेले होते. आणि बघा मुलंसुद्धा फ्रेश आणि जागेच होते. मुलांना टाईम टू टाईम जेवायला दिलं की ते आणि त्यांची झोप झाली की ते फ्रेशच राहतात. दर्शनाला कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास झाला नाही. असा होता आमचा कोल्हापुरातला पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे कुठे भटकंती केली ते बघूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सो कुठेच जाऊ नका. पहिला ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जा आणि कमेंटही करून जा. बाय. भेटूया कोल्हापूरच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आम्ही कुठे कुठे भटकंती केली त्या बघायला.